24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. राज्यात 364 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुमारे 1,62,000 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असली तरी सध्याची परिस्थिती पाहता सुमारे 60,000, मी पुन्हा एकदा सांगतो 60,000 इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. काही वर्षापूर्वी राज्यात इंजिनिअरिंगला प्रवेश घेणं हे विद्यार्थी आणि पालकांसाठी फार मोठी अचिव्हमेंट, दिव्य मानलं जात असं. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी डोनेशन, लाखांची डोनेशन देण्याची पालकांची मानसिकता होती. मग गेल्या काही वर्षात असं काय घडलं की थोड्या नव्हे 60,000 इंजिनिअरिंगच्या 60,000 जागा रिक्त राहण्याची वेळ येऊन ठेपली. महाविद्यालयांवर ही वेळ आलीच का? जिल्ह्यात राजकीय शिक्षण सम्राटांनी इंजिनिअरिंग कॉलेजेस उभारली असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल मात्र शहरांमधल्याच कॉलेजेसमध्ये का बरं आहे? जिल्ह्यातल्या शिक्षण सम्राटांच्या कॉलेजेसची सध्याची परिस्थिती तरी काय आहे? ही परिस्थिती कशी बदलणार? यासारख्या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊया रोकठोक या आजच्या विशेष कार्यक्रमात. इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ. इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत प्राचार्य ओ जी काकडे. प्राचार्य ओ जी काकडे हे मुंबईच्या प्रख्यात अशा व्हीजेटीआय ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा असं प्रत्येक आई वडिलांचं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आई वडिलांचं स्वप्न असतं, त्या कॉलेजचे संचालक आहेत. सर, आपलं आजच्या कार्यक्रमात स्वागत. माझ्या सोबत आहेत प्राध्यापक विजय नवले. विजय नवले हे स्वतः इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर करिअर समुपदेशन, इंजिनिअरिंग कॉलेज आणि तुम्ही कुठली फॅकल्टी कुठे निवडावी या संदर्भातलं विशेष मार्गदर्शन ते करत असतात. ते आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधनं आहेत. माझ्यासोबत आहेत के.एस. बंदी. के.एस. बंदी हे विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेजची जी असोसिएशन आहे त्याचे समन्वयक, त्याचे कोऑर्डिनेटर आहेत. त्यांचंही मी या कार्यक्रमात स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत हे जी सगळी विना अनुदानित कॉलेजेस आहेत त्यांचं रिप्रेझेंटेशन, त्यांना कोणीतरी त्यांचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता डॉक्टर आशिष देशमुख हे संचालक विद्याप्रसारक मंडळ नागपूर, या चौघांचंही या कार्यक्रमात स्वागत. या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर पाहूया आजचा रोकठोक प्रश्न काय आहे. आजचा रोकठोक प्रश्न आहे, गुणवत्तेच्या अभावीच इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा रिक्त राहत आहेत. गुणवत्तेच्या अभावीच इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा रिक्त राहत आहेत का? रोकठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर पाहूया या विषयावरच्या सद्यस्थितीचा एक रिपोर्ट. इंजिनिअरिंगची सीईटी झाली, निकाल लागला. निकालानंतर प्रवेशासाठी केमिस्ट्रीला पर्याय देण्यात आला. त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळेल अशी आशा होती. मात्र इतकं सगळं करूनही इंजिनिअरिंग कॉलेजेसना चांगले दिवस आले नाहीत. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास 60,000 प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. 1,61,000 जागांपैकी केवळ 1,21,664 जागांसाठी प्रवेश अर्ज आलेत. 1,64,000 जवळपास जागा आहेत. त्याच्यापैकी 20% आपण मॅनेजमेंटच्या जागा काढल्या, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स ज्या त्या. उरलेल्या जागा आहेत 1,48,000 ज्या कॅपमध्ये आहेत, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये. त्याच्यापैकी अर्ज आले तर 464 अर्ज आले. 1,21,000 अर्ज आले 1,48,000च्या अगेन्स्टमध्ये. 40% प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्यामागे नेमकं कारण काय? 1983च्या धोरणानुसार राज्यात ठिकठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेजेस उभारली गेली. काही तर खुद्द राजकारण्यांनी, तर काही राजकारण्यांच्या आशीर्वादानं. मात्र या कॉलेजेसचा आज विशेष उपयोग होत नाही. यासाठी कारण आहे ते दर्जेदार शिक्षणाचा अभाव. सगळ्या विद्यार्थ्यांना समजलंय की ज्या ठिकाणी पायाभूत व्यवस्था नाहीत, ज्या ठिकाणी शिक्षक नाहीत, अशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन काही अर्थ नाही. तिथे मिळणारी जी इंजिनिअरिंगची पदवी आहे त्याला फारशी किंमत नाही. आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे जे शिक्षक आहेत त्यांची संख्या तेवढी लिमिटेड राहिली आणि मग ते इतरत्र विभागले गेले. म्हणजे अपुरी शिक्षक, अपुरी पायाभूत सुविधा आणि इंजिनिअरिंगचा आत्ता असलेला दर्जा जो आता पूर्णपणे घसरलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं असलेलं बाजार मूल्य
या 3 कारणामुळे इंजिनिअरिंगकडे जाण्याचा ओढा विद्यार्थ्यांचा कमी झाला. दर्जेदार शिक्षण मिळत नाही म्हणून विद्यार्थी मोजक्याच कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गर्दी करतात. कारण लाखोंच्या घरात फी दिली तरी त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यावरती भर देणं गरजेचं आहे. दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्या माहितीसाठी मी इंजिनिअरिंगच्या किती जागा, लक्षात ठेवा किती जागा रिक्त आहेत, याचा एक ताळेबंद तुमच्यासमोर मांडतोय. बघा आपण, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी इथे 4,954 जागा. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली इथे 5,789 रिक्त आहेत. ही 2012ची परिस्थिती आहे. 2013 यापेक्षा वेगळं असणार. नाशिकमध्ये 4,573 जागा. नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार हा एरिया आहे. तर अमरावतीमध्ये जवळपास 1,585, 2,205 पैकी 1,585 जागा मागच्या वर्षी रिक्त होत्या. या संदर्भात आम्ही काही मुलांशी बोललो ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घ्यायची होती. त्यांना आम्ही विचारलं अशा कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन का बरं घेतली नाही, किंवा ज्या कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली तिथं का घेतली. बघूया ते काय म्हणाले. चिपळूणमध्ये डिप्लोमाचं कॉलेज नाही आहे, रत्नागिरीला आहे, पण ते एवढं त्याचा हे चांगलं नाही आहे इम्प्रूव्हमेंट. फरक म्हणजे एकतर एज्युकेशनचं हे म्हणजे कम्पॅरेटिव्हली इकडचं एज्युकेशन कधी पण चांगलं आहे. त्यानंतर नाव मुंबई युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर कधी पण हेच एक फायदा राहतो. आणि परत कंपनीचा वगैरे पण खूप म्हणजे फरक पडतो. प्लेसमेंटसाठी वगैरे पण कॉलेजच्या नावामुळे पण बऱ्याचदा हे होतं चांगलं प्लेसमेंट. नॉर्मली एक ट्रेंड आहे की चांगले मार्क्स मिळाले तर मुलं पुणे आणि मुंबईकडे जातात. इकडे कॉलेजची रँकिंग पण चांगली आहे. अकोला आहे, अमरावती युनिव्हर्सिटी तिथे अमरावती युनिव्हर्सिटीची रँकिंग एवढी चांगली नाही आहे त्याच्या मुंबई इतकी. आणि बाकी आणि प्लेसमेंट वगैरे कंपनी तिकडे मला वाटतं काही जात नसतील. जात असेल 1-2. इकडे 30-40 जवळपास 100 कंपनी जातात विजिट कॉलेजमध्ये. जर तिकडच्या कॉलेजेसमध्ये जर चांगलं शिक्षण भेटत असेल, जर प्लेसमेंट वगैरे चांगली असेल तर आम्ही तिकडेच ॲडमिशन घेऊ. इकडे यायची आम्हाला गरजच पडणार नाही. आपण पाहताय की विद्यार्थ्यांनी त्यांची मतं काय व्यक्त केली. मला के.एस. बंदी यांच्याकडे सुरुवातीला जायचंय. के.एस. बंदी, आपण या सर्व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या असोसिएशनचे समन्वयक आहात. काय होतंय असं वाटतं? तुम्ही विद्यार्थ्यांची मतं पाहिलीत, त्याहीपेक्षा सुद्धा मागच्या वर्षी किती जागा रिकाम्या होतात तीही आकडेवारी पाहिलीत. आता जागा रिक्त राहण्यामधले महत्त्वाचे कारणं अशी आहेत. 1 नंबरचं कारण आहे, महाराष्ट्रामध्ये ज्युनियर कॉलेजची संख्या ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती गेल्या 5-10 वर्षामध्ये ती वाढलेली नाही. यावर्षी स्वयंअर्थसहित हा कायदा करून यावर्षी साधारण 2400 शाळा ज्युनियर कॉलेजला परवानगी दिली. त्यामुळे मी शासनाचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. भविष्यात हा प्रॉब्लेम यामुळे येणार नाही. पण हे नियोजन 5-10 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. आणि अजूनसुद्धा 11वी 12वी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मारामारी चालू आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा रिक्त राहण्यामागचं कारण असं आहे, गुणवत्ता हा प्रश्न आहेच आहे. तर त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, दर 3-4 वर्षांनी प्रत्येक ब्रँचचं हे बदलत जातं. उदाहरणार्थ 3-4 वर्षापूर्वी सिव्हिलला एवढा महत्त्व नव्हता, कॉम्प्युटरला होता. बऱ्याचशा महाविद्यालयांनी कॉम्प्युटरच्या कोर्सेस बंद केले आणि सिव्हिल चालू केले. आता असं झालेलं आहे की थोडं IT, त्यातल्या त्यात कॉम्प्युटरचं मार्केट थोडं कमी झालेलं आहे. त्यामुळे परत सिव्हिलकडे वळत आहेत. त्यामुळे हे दर 4-5 वर्षांनी हे रोटेशन चालू झालेलं आहे. त्यामुळे त्याचा एक फटका यामुळं बसतोय. तिसरा भाग आहे असा आहे, ग्रामीण भागातल्या कॉलेजेससाठी पायाभूत सुविधा असताना सुद्धा शिक्षक तिकडे जात नाहीत. त्यांना सिटीमध्ये पाहिजे, मुलांच्या शिक्षणाचा ते विचार करतायत. आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षक जात नाही, मग विद्यार्थी जायला तयार नाही. हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा, जे रिजन वाईज तुम्ही जे गेल्या वर्षीची व्हॅकन्सी सांगितली त्यात मुख्यत्वे करून पुणे किंवा मुंबई विद्यापीठात हा जास्त प्रश्न येत नाही. अदर दॅन पुणे आणि मुंबई विद्यापीठात हा प्रश्न येतो. त्यामुळं असोसिएशनकडून आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी व्हावा, सगळ्यांचा अभ्यासक्रम हा एका स्तरावर यावा, हा त्यामागचा हेतू आहे. अशी ही 4 महत्त्वाची कारणं आहेत. ह्या रिक्त जागा ज्या राहिल्या किंवा राहत आहेत त्याची ही 4 कारणं आहेत. बरोबर आहे बंदी साहेब, की अभ्यासक्रम एका स्तरावर यावा. या कार्यक्रमाच्या पुढच्या काही भागांमध्ये ह्या अभ्यासक्रमाच्या स्तरा आणि दर्जाविषयी मी निश्चित आपल्याशी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक OG काकडे, VJTIचे संचालक आहेत.
सर मला तुम्ही सांगा, तुमच्या कॉलेजमध्ये आजही प्रवेश मिळवणं ही अक्षरशः पेढे वाटून कुटुंबानं एकत्र साजरा करण्याचा तो सण असतो, उत्सव असतो, अशा प्रकारची परिस्थिती असते. त्याच महाराष्ट्रामध्ये 40 ते 50% इंजिनिअरिंगच्या जागा मोकळ्या राहत आहेत. काय सांगाल? नाही, ही वस्तुस्थिती आहे की मागच्या वर्षी 44,000 जागा रिक्त होत्या. यावर्षी त्याच्यापेक्षा जास्ती जागा रिक्त राहण्याची संभावना आहे. आत्ताच मी बंदी साहेबांना ऐकलं की एक टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी व्हावी, एक युनिफॉर्मिटी यावी आपल्या करिक्युलम आणि स्कीममध्ये. पण आजही तुम्ही जर कुठल्याही विद्यापीठाचं करिक्युलम आणि स्कीम जर घेतली तर तुम्हाला असं आढळेल की अभियांत्रिकीमध्ये विशेषतः 95% ओव्हरलॅप आहे. सो व्हॉट मेक्स अ डिफरन्स इज हाऊ इट इज डेल्ट विथ. एका विषयाचं जर तुम्ही कंटेंट बघितलं, IITचं, NITचं, मी स्वतः NIT सिस्टममधून आलेलो आहे, किंवा एखाद्या विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजचं, तुम्हाला असं आढळेल की 95% ओव्हरलॅप इज देअर, बट हाऊ द कंटेंट इज डिलिव्हर्ड, देअर लाईज अ लॉट ऑफ डिफरन्स. तर हे कॉलेजेस उघडताना बेसिकली आपण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवरती खूप असा फोकस दिला. आय एम नॉट अंडरमायनिंग द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, पण ह्युमन रिसोर्स, दर्जेदार शिक्षक, ते डिलिव्हर करायला कंटेंट, याच्याकडे आपण लक्ष दिलेलं नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दर्जेदार शिक्षण मिळण्याकडे आपण लक्ष दिलं नाही, शिक्षक चांगले आले नाहीत. लक्षात घ्या, मी अशा एका व्यवस्थेविषयी बोलतोय. संपूर्ण जगाचा जर विचार केला तर सर्वात जास्त अभियांत्रिकी, सेकंड लार्जेस्ट टेक्निकल मॅनपॉवर ही जगात कुठे असेल तर ती सध्या भारतात आहे. आणि त्याच्या शिक्षणाची झालेली दुरावस्था या देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणारी नाही. आणि म्हणूनच मला जायचं आहे प्राध्यापक विजय नवले यांच्याकडे. विजय नवले, तुम्ही शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असता, इंजिनिअरिंगची कुठली फॅकल्टी निवडावी, कुठे निवडावी, हे सगळं सांगत असता. गेल्या काही वर्षात याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो. आज इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणे ही काही फार मोठी प्रतिष्ठेची बाब एखाद्या कुटुंबासाठी, एखाद्या विद्यार्थ्यासाठी राहिलेली नाही. काय सांगाल? मी तर म्हणेल की जागा रिक्त राहतात हा विद्यार्थ्याच्या दृष्टीने चांगला प्लस पॉईंट आहे ना. त्याला ऍडमिशन मिळण्याची आता पूर्ण खात्री. 1983 आणि तो 90च्या आधीचा काळ जर पाहिला तर असं लक्षात येतं की कॉलेजेसची संख्याच मुळात कमी होती. त्यामुळे उपलब्ध एकूण विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेताना, मग पूर्वीच्या काळी आपण ऐकले PCM 89 किंवा 90ला ते ॲडमिशन्स क्लोज व्हायचे. आता मधल्या काळामध्ये जे काही शिक्षणाचं वारं पसरले संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, यामुळे कॉलेजची संख्या जशी महाराष्ट्रात वाढली तशी ती संपूर्ण देशात सुद्धा वाढली. आणि यामुळं पूर्वी जसे महाराष्ट्राच्या बाहेरून विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये येत होते त्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित झाली, ती रोडावत गेली, कारण ते विद्यार्थी त्या ठिकाणी शिकू लागले. पुणे आणि मुंबईचा विचार करता पूर्वी जी संख्या होती ती संख्या कमी होती, ती वाढत गेली. त्याच पद्धतीने राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉलेजची संख्या वाढली. त्यामुळे विद्यार्थी आता त्या भागामध्ये शिकण्याचा सुद्धा विचार करतो आणि त्या दृष्टीने पुणे आणि मुंबईकडे विद्यार्थ्यांचा एकूण जो ओढा आहे तो. पण नवले साहेब, त्या भागात जर तो शिकायचा विचार करत असेल तर पुण्या मुंबईच्या बाहेरची कॉलेजेस आज रिक्त का बरं पडलेली आहेत? फक्त पुण्या मुंबई मधल्या काही महाविद्यालयांनाच डिमांड आहे, बाकी सगळे रिक्त पडलेले आहेत. काही कॉलेजेस विकायला आहेत, ती विकत घ्यायला कोण नाही आहेत. हा, मुळात ही कॉलेजची संख्या जी आहे ती संख्या थोडीशी प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे आपण पाहतो की BA BCom कडे सुद्धा विद्यार्थी कमी जाताना दिसतात, BBA कडे विद्यार्थी कमी जाताना दिसतात. हे विद्यार्थी गेले कुठं? मूळ मुद्दा असा आहे की एकूण विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः जर गोळाबेरीज सारखीच राहिली तर कॉलेजेसची वाढलेली संख्या, बेसुमार संख्या, यामुळे विद्यार्थी आता त्या महाविद्यालयांकडे जाताना कमी दिसत आहेत. आणि त्यामुळे प्रश्न पुणे मुंबईचाच नाही तर त्या संबंधित जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी पुण्यापासून निघाल्यानंतर सोलापूरपर्यंत मध्ये एकही महाविद्यालय नव्हतं. आता प्रत्येक त्या उपनगरांमध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, महाविद्यालय झाले. त्यामुळे काही विद्यार्थी तिथं हे झाले. केस बंदी साहेब, मला तुम्ही सांगा, मागच्या वर्षी 40,000 जागा रिक्त झालेल्या असताना सुद्धा या वर्षी जागा वाढवायचं कारण काय होतं? सरकारचं धोरण कुठेतरी चुकलं असं नाही का वाटत? यात मूळ मुद्दा असा आहे, महाराष्ट्र शासनाला याबाबत जास्त अधिकार नाही आहे. याच्या मागचं कारण असं आहे, नवीन कॉलेजला परवानगी देण्याचा सर्व अधिकार हा AICTला आहे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद. महाराष्ट्र शासनाने फक्त रिकमेंड करायचं असतं. यावर्षी महाराष्ट्र शासनाने नॉट रिकमेंडेड असं केलेलं आहे बऱ्याच कॉलेजेसला. तरीसुद्धा AICTने त्यांच्या अधिकारात हा महाराष्ट्रामध्ये आजच जर बघितलं की
6 नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी दिलेली आहे आणि साधारण 78 एक्झिस्टिंग इंजिनिअरिंग कॉलेजला नवीन कोर्सेस चालू करायला परवानगी दिलेली आहे। साधारण यावर्षी 6 इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि 78 नवीन कोर्स 78 महाविद्यालयाला नवीन कोर्सेस साधारण 10,000 जागा त्या वाढवलेल्या आहेत। थोडक्यात मला एवढंच सांगायचं की यात महाराष्ट्र शासनाचं कुठंच चुकलेलं नाही। महाराष्ट्र शासन ते त्यांचं काम केलेलं आहे, त्यांनी मास्टर प्लॅन तयार केलेला आहे, त्याप्रमाणे रिकमेंड करायचं नॉट रिकमेंड करायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे। सर्व काही केलेलं असताना सुद्धा AICTEने ज्या महाविद्यालयाने किंवा ज्या संस्थेने इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलेलं आहे, लँड बिल्डिंग जे काय असेल ते सर्व, तर त्यामुळे त्यांनी शासनाचं कुठेही चुकलेलं नाही। एवढी कॉलेजेस निघाली, या मागे फक्त दिल्लीची AICTE हीच संस्था या सगळ्याला जबाबदार आहे अशा प्रकारचा एक युक्तिवाद केलेला आहे। याच विषयावर मी जाणार आहे डॉक्टर आशिष देशमुख यांच्याकडे एका ब्रेक नंतर आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की या सगळ्या व्यवस्थेला फक्त AICTE जबाबदार आहे का आमचं धोरण सुद्धा जबाबदार आहे, हेच आपण तपासून पाहणार आहोत। कुठे जाऊ नका, आपण पाहताय इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ। झी 24 तास एक पाऊल पुढे।